हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज बनवला होता मी पास्ता पिझ्झा बोलू शकतो आपण त्याला। तर त्याला थोडीशी पिझ्झाची टेस्ट होती असं। तर माझा कॅमेरा थोडासा वाकडा चालला होता, मम्मीला सांगितलं होतं पकडला त्यामुळे, आणि लकूची आमच्या लुडबुड चालू होती की मला पण दे खायला असं। तर पास्ता खूप छान झाला होता। रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावी लागेल तुम्हाला। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं तर पास्ता बनवण्यासाठी मी एक टोप घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं होतं मीठ, जेणेकरून त्याला थोडंसं टेस्ट यावी म्हणून, आणि थोडंसं ऑइल टाकलं होतं। आणि त्याच्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर पास्ता टाकून घेतला होता त्याच्यामध्ये, आणि पास्ता ॲड करता वेळेस सगळा सांडून गेला होता, कारण की मी फोन पकडला होता एका हातामध्ये, त्यामुळे त्याचा तोल गेला आणि ते सटकले सगळे हातातून आणि पडून गेले। आणि चम्मचने मस्त असे हलवून घेतले, आणि एका साईडला पास्ता शिजत आहे तोपर्यंत मस्त आपण भाज्या वगैरे चिरून घ्यायच्या आहेत। आणि ते ग्राइंडर होतं छोटंसं, जे आता नवीन आलं आहे मार्केटमध्ये, त्याच्यामधून करणार आहे, कारण की कांदे खूप कापावे लागतील आणि कांदे छोटे छोटे होते, त्यामुळे एका साईडला पास्ता शिजत आहे आणि एका साईडला मस्त असे मी कांदे आणि टोमॅटो मस्त बारीक बारीक करणार आहे। आणि आज सॅटर्डे असल्यामुळे मी लवकर घरी आली होती, आणि सॅटर्डे असल्यामुळे मी डब्बा जास्त घेऊन जात नाही, म्हणजे चपात्या कमी घेऊन जाते किंवा काहीतरी नाश्ता वगैरे बनवलेला असेल तोच घेऊन जाते। त्यामुळे घरी आल्यानंतर रिटर्न मला खूप भूक लागते, मग असं वाटतं काहीतरी बनवू असं। तर त्यामुळे बोलली आज पास्ताच बनवते। तर त्याचा व्हिडिओ पण बनवायला घेतला। मी बोलले की रेसिपी माझी आहे युनिक थोडीफार, ती तुमच्यासोबत शेअर करते असं। आणि आता माझा कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण आहे तो बारीक बारीक चिरून झालेला आहे। बारीक नाही म्हणजे मोठेच घेतलेले आहे, ग्राइंडरमध्ये बारीक करेन। आणि तिकडे बटर आणि सगळे सॉस वगैरे जे मला लागणार होते ते सर्व साईडला घेऊन ठेवले होते। आणि आता जे छोटासा मिक्सर आहे आपला, जो आपल्याला हातानेच बारीक करायचा आहे, त्याच्यामध्ये थोडेसे कांदे टाकले होते। कांदे बारीक असल्यामुळे मला मेहनत नाही, ते छोटे छोटे कापत कोण बसणार एवढे। मोठे असते तर 2 कापले असे मस्त खचखचे तर होऊन जातात, ते छोटे छोटे असल्यामुळे ते सगळ्यांना एक एक बारीक करत राहा, आणि मस्तपैकी त्याची जी रशी असते अशी खेचायची, आणि मस्त असे बारीक होतात। 2 मिनटात काम होऊन जातं, मेहनत पण नाही लागत, आणि प्लस पटकन काम होऊन जातं। तर तुमच्या घरी अशी खूप सारी माणसं येत असतील तर हे भांडं तुम्ही घ्याच एकदा, खूप उपयोगी पडतं। बघा पटकन बारीक झालेला आहे कांदा, आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर सर्वात पहिलं पास्ता आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे, म्हणजे शिजून, हे बघा। त्याच्यानंतर त्याचं थोडं पाणी काढून मी टाकणार आहे, आणि थोडंसंच ठेवणार आहे ज्यावेळेस मी सगळं मिक्सचर एकत्र टाकेल तेव्हा। आणि कोण कोण असं आहे माझ्यासारखं ज्यांना घरी आल्यानंतर खूप भूक लागते आणि काहीतरी अशी खायची इच्छा होत असते, आणि भूक लागल्यामुळे मी ऑफिसमधून आल्यानंतर चेहरा पण धुतला नव्हता, फक्त हातपाय धुवून काढले होते, आणि केससुद्धा नीट बांधले नव्हते, तसेच होते सर्व माझा लुक। तर थोडंसं जजमेंट करू नका लुकसाठी, कारण की माझ्या डोक्यातच नाही आलं की मला व्हिडिओ बनवायचा आहे, तर व्यवस्थित जरा थोडंसं रेडी होऊ असं। तर मी काहीच नव्हतं केलं, तसंच व्हिडिओ बनवायला घेतली। तर सर्वात पहिले कढई घेतली, आणि त्याच्यानंतर सर्व सामान आहे ते एकत्र करून ठेवलं किचनवरती, जेणेकरून मला नंतर त्रास नको सामान शोधण्यासाठी। आणि मस्त कढईमध्ये तेल टाकून घेतलं, 2 चम्मच आहेत ते तेलाचे टाकले होते, कारण की बटर पण टाकायचं होतं आपल्याला त्यामुळे। आणि त्याच्यानंतर बटरसुद्धा मी टाकून घेतलं। कोणाकोणाला असं वाटतं की असं कोणीतरी बनवून द्यावं, तर मला पण असंच वाटतं की कोणीतरी मला बनवून द्यावं, असं मस्त हातामध्ये प्लेट आणून द्यावी, पण काय करणार, घरातली मोठी मुलगी असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि पास्ता वगैरे बनवायचं असेल तर मम्मी बोलते तुझं तूच बनव आणि तुझं तूच खा, थोडंसं मला पण दे खायला, असं असतं। आणि भावांचा तर काही विषयच वेगळा असतो। त्याच्यानंतर फोडणी दिली मस्त कांद्याची, बटर वगैरे टाकल्यानंतर कांदा टाकून घेतला आणि मस्त हलवून घेतलं सॉफ्ट होईपर्यंत। कांदा आहे तो आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे, थोडंसं वेट करायचं आहे, कांदा कच्चा ठेवायचा नाही। मला कांदा कच्चा अजिबात आवडत नाही, त्यामुळे मस्त असा तो लालसर होईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत। आणि कांदा भाजून घेईपर्यंत आपला मस्त कांदा एका साईडला भाजत आहे, तोपर्यंत जे टोमॅटो आहेत ते आपण धुवून घेतलेले आहेत, आणि ते ग्राइंडरमध्ये टाकून घेतलेले आहे मस्त। पहिलं तर ती फिरकी आहे ती पकडून घ्यावी लागते, कारण की जर ती अशी वाकडे तिकडे लागली तर मग ते फिरत नाही बरोबर, पुन्हा काढून पुन्हा टोमॅटो टाकावे लागतात। आणि मस्त असं व्यवस्थित झाकण बसून घेतल्यानंतर जी मिरची होती तीसुद्धा मी टाकून घेतली कढईमध्ये,
म्हणजे कांद्यामध्ये ॲड करून घेतलं आणि पसारा आहे तो आवरत न्यायचा. ज्या वेळेस मी किचनमध्ये असते त्यावेळेस पसारा मला आवडत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित साफ करत कामं करायची असतात. त्याच्यानंतर कांदा इकडे भाजतो तोपर्यंत आपल्याला आता टोमॅटो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. टोमॅटो मस्त बारीक करून घेतलं आणि मला खूप मजा वाटते ह्याच्यामध्ये असं बारीक करायला, कारण की मेहनत पण नाही लागत आणि पटकन होऊन जातं. आणि टोमॅटो जर चिरला बारीक की तो इतका बारीक नाही होत, पण ह्याच्यामध्ये असं मस्त पेस्टसारखं पण नाही होत, पण बारीक होतो, असा विरघळून जातो, असा होऊन जातो याच्यामध्ये बारीक. त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी ॲड केलेला आहे कांद्यामध्ये. कांदा भाजून झालेला आहे, मस्त लालसर झाल्यानंतरच मी ॲड केलेला आहे आणि मस्त टोमॅटोला पाणी येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला स्लो गॅसवरती. आणि त्याच्यानंतर मी ॲड केलेलं आहे मीठ, चवीनुसार टाकलेलं आहे, माझ्या टेस्टनुसार अंदाजाप्रमाणे. ते मी आता मोजमाप तुम्हाला मी नाही सांगू शकत, कारण की मी अंदाजाने टाकलेलं आहे. थोडीशी त्यानंतर ॲड केली हळद आणि मस्त असं हलवून घेतलं. पाणी सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोला हलवायचं आहे व्यवस्थित. पाणी आटून गेल्यानंतरच आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ॲड केला आम्ही घरचा मसाला, आणि हा आमचा आहे तो घाटी मसाला आहे, म्हणजे घरचा मसाला. तो टाकून मस्त हलवून घेतला. थोडीशी त्याची टेस्ट लागतेच, त्यामुळे थोडीशीच टाकली मी, कारण की मॅगी मसालासुद्धा ॲड करायचा होता म्हणून. आणि त्यानंतर मस्त असं हलवून घेतलं व्यवस्थित. आणि हलवून घेतल्यानंतर थोडं आपल्याला असंच ठेवायचं आहे, थोडंसं पाणी आटू द्यायचं आहे टोमॅटोचं. आणि पाणी आटल्यानंतर थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये मॅगी मसाला. मी पूर्ण टाकणार नाही आहे, थोडासाच टाकणार आहे. बाकी अर्धा जो उरलेला आहे तो पास्ता ॲड केल्यानंतर टाकून घ्यायचा आहे. आता फक्त थोडासा ह्या मसाला भाजून घेण्यासाठी, त्याच्यामध्ये फ्लेवर लागण्यासाठी थोडासा ॲड केलेला आहे मी. आणि आता ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. आणि आता रेडी ग्रेव्हीमध्ये आपल्याला पास्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे. पाणी मी अगोदर काढून ठेवलं होतं, ओतून घेतलं होतं साईडला, आणि थोडंसंच पाणी ठेवलं होतं मी पास्त्यामध्ये. आणि आता पास्ता आहे तो सर्व मिक्स करून घेतलेला आहे मी. आणि काय माहीत माझ्या फोनचा काही इश्यू झाला आहे की माझा ॲप आहे तो चालत नाही, पण माझ्या आता व्हॉइस ओव्हर करते वेळेस खूप प्रॉब्लेम देत आहे, कारण की व्हिडिओमध्ये स्टॉप होते. काय माहीत काय झालं आहे. ठीक आहे, मी नंतर बघेन. तर त्याच्यानंतर मी जो उरलेला मॅगी मसाला होता तो सुद्धा ॲड करून घेतलेला आहे पास्त्यामध्ये. आणि मस्त हलवून घेतला, व्यवस्थित एकजीव करून घेतला. आणि खरं तर मला याच्यानंतर मावशीकडे जायचं होतं राहण्यासाठी, तर त्यामुळे मला सगळं फास्ट करायचं होतं आणि उशीरसुद्धा झाला होता. तर त्याच्यानंतर मी थोडंसं ॲड केलं होतं टोमॅटो केचप आणि मेयोनीज टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर हलवून घेतल्यानंतर थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून मस्त हलवून घेतलं. आणि अशा पद्धतीचा पास्ता आहे तो मला वाटते कदाचित मीच बनवत असेल, कारण की ही वेगळीच पद्धत मी एकदा बनवून बघितली होती आणि सर्वांना आवडली होती. त्यामुळे मी पास्ता कधी पण बनवते तर अशाच पद्धतीचा बनवते. थोडासा पिझ्झाची पण टेस्ट लागते आणि पास्ता अशी वेगळीच टेस्ट लागते त्याची, खूप छान लागतो, त्यामुळे असंच बनवते. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं मी चीज, थोडंसं किसून टाकलेलं आहे. एक अमूलची जो क्यूब येतो चीजचा तो पूर्ण ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर मस्त हलवलं आणि आपला पास्ता आहे तो रेडी झालेला आहे. नंतर गॅस बंद केला आणि मस्त एका प्लेटमध्ये पास्ता आहे तो सर्व केला. आणि लाईट आमची पाठच्या साईडला ब्लप आहे, त्यामुळे मी टॉर्च लावून व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. आणि आपला पास्ता हा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. यम्मी. आणि मी टेस्ट करून बघते कसा झालेला आहे ते. तर खाऊन तरी असा छान झाला होता, थोडासा तिखट झाला होता असं मम्मी बोलत होती, पण थंड झाल्यानंतर खूप छान लागत होता. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव यू.